अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात 4 गावातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारानंतर तब्बल 250च्या जवळपास विद्यार्थी आजारी पडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांना तातडीनं विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते। या घटनेनंतर संपूर्ण मेळघाटात संतापाची लाट उसळली आहे। घटनेच्या निषेधार्थ आदिवासी बांधव आक्रमक झाले असून संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, पोषण आहार पुरवठादार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची खासदार बळवंत वानखडे यांनी तात्काळ दखल घेतली आहे। त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं, तसंच विद्यार्थ्यांच्या उपचारांबाबत आणि दोषींवर कारवाईबाबत कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणात पोलिसांनी पोषण आहार पुरवणाऱ्या संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दोषींना पाठीशी घालणार नाही असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सुद्धा मेळघाटाला भेट देऊन आजारी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला। मात्र त्यांच्या भेटीनंतर आदिवासी बांधवांचा रोष शांत झालेला दिसत नाहीये। आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय। आदिवासी समाजानं थेट आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। दिल्लीतील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध मंत्र्यांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला जात असताना महाराष्ट्रात सुद्धा मंत्र्यांच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। मेळघाटातील या घटनेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्य, पोषण आहाराच्या गुणवत्तेवर तसंच प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। पुढील काही दिवसात या प्रकरणात सरकार कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।